तरुण पिढी शारीरिक आरोग्य गमावत आहे। ही बाब अतिशय संवेदनशील आहे। जव्हार तालुक्यात नेहमीच अंमली पदार्थ तस्करीबाबत सावधगिरीची भूमिका पोलीस यंत्रणा विविध माध्यमातून घेत आहे। याचाच प्रत्यय हा शनिवारी सायंकाळी 6 वाजता शिवनेरी ढाबा येथे सुमारे 12 लाख रुपयांचा अंमली पदार्थ गांजा हस्तगत करून जव्हार पोलिसांनी धडक कारवाई केली आहे। या कारवाईमुळे जिल्हाभरात एवढी मोठी कारवाई झाल्याने संपूर्ण पालघर जिल्ह्यातून पोलीस यंत्रणेचे कौतुक होत आहे। तर पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागात नियमितपणे नाकाबंदी करण्यात येत आहे। दरम्यान शनिवारी संध्याकाळी 6 वाजता शिवनेरी ढाबा येथे MP46G2249 या क्रमांकाची पिकअप गाडी निदर्शनास आली। यात भाजीपाल्याचे प्लास्टिक कॅरेट आढळले। उपस्थित पोलीस टीमला संशय आल्याने गाडीची तपासणी केली असता 6 प्लास्टिकच्या कॅरेटमध्ये 31 किलो 868 ग्रॅम अंमली पदार्थ गांजा, एकूण मूल्य 7,97,450 रुपये, महिंद्रा पिकअप वाहन मूल्य 3,50,000 आणि प्लास्टिक कॅरेट 60 मूल्य रुपये 3,000 असे एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तर यामध्ये 24 वर्षीय सुनील तुकाराम आर्य, 21 वर्षीय श्रीराम दिनेश सोलंकी हे दोघेही मध्य प्रदेश येथील रहिवासी असून त्यांच्यावर गुंगीकारक औषधी द्रव्य, मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क)20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जव्हार पोलीस ठाणे प्रभारी संजय कुमार ब्राह्मणे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले। तर यावेळी जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल दिघुळे, वाहतूक विभागाचे SI सालकर, प्रदीप विटकर, नंदकुमार गायकवाड, सोपान भोगाडे, कैलास राठोड आदी टीम उपस्थित होती।